तर चला मित्रांनो, आज तुम्हाला मी शिकवते पॅसिव्ह व्हॉइसचा ॲक्टिव्ह व्हॉइस कसा करायचा. ओके, तर दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे इम्पॉर्टंट आहे ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस आणि ॲक्टिव्ह व्हॉइस. ओके, तर मित्रांनो, हा जो प्रकरण आहे, हे जे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस आहे याला चेंजिंग द व्हॉइस सुद्धा म्हणतात. ओके, चेंजिंग द व्हॉइस सुद्धा म्हणतात. ओके, तर लास्ट टाइम आपण पॅसिव्ह ॲक्टिव्ह व्हॉइस बघितला, तर आपण या टॉपिकमध्ये पॅसिव्ह व्हॉइस टू ॲक्टिव्ह व्हॉइस कसं फॉर्मेशन करायचं ते आपण शिकू. ओके, तर हे एक डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन तुम्ही रीड करा. ओके, तर चला बघूयात. आपण खाली एक क्वेश्चन दिलेला आहे. ओके, खाली एक क्वेश्चन दिलेला आहे, पण त्या क्वेश्चनला 3 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. ओके, या भागामध्ये म्हणजे 3 भागामध्ये या पॅसिव्ह व्हॉइसचे खालील वाक्य बनवलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी बघा, जसं फर्स्ट नंबरला व्ही आहे आणि सेकंड नंबरला हॅव बीन बीटन आहे आणि थर्ड नंबरला बाय देम आहेत. ओके, हे जे 3 टाइप्स आहे म्हणजे या सेंटेन्सला, या पॅसिव्हच्या सेंटेन्सला 3 भागामध्ये डिवाइड केलं. ओके, तर या 3 भागामध्ये कसं काय डिवाइड केलं त्याबद्दल मी तुम्हाला डिटेल्समध्ये एक्सप्लेनेशन करून सांगते, कारण की तेव्हाच तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय, पॅसिव्ह व्हॉइस टू ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कसं फॉर्मेशन करायचं हे तुम्हाला डायरेक्टली समजणार. ओके, तर मित्रांनो बघा, ऑप्शन नंबर ए मध्ये दिलेला आहे, जसं फर्स्ट क्रमांक दिलेला आहे. ओके, जो फर्स्ट क्रमांक दिलेला आहे व्ही, तर फर्स्ट क्रमांक दिलेला भाग 3 क्रमांकाच्या ठिकाणी न्यावा. ओके, जसं हा फर्स्ट क्रमांक आहे याला 3 क्रमांकाच्या ठिकाणी न्यावा. ओके, व्हीला आपल्याला बाय देम आहे, तर बाय देमच्या जागी न्यावा लागेल, कारण की पॅसिव्हमधून आपल्याला ॲक्टिव्हमध्ये फॉर्मेशन करायचं आहे. ओके, आणि त्यानंतर क्रमांक 3 आहे, हा जो क्रमांक 3 आहे त्याला आपल्याला क्रमांक 1 मध्ये, ओके, 3 नंबरला 1 नंबरमध्ये न्यायचं आहे. तर असं याचं जे फॉर्मेशन आहे या प्रकारे केला जाते. ओके, आणि यासोबत जो आहे बाय, यासोबत जो तुम्हाला दिलेला आहे देमसोबत बाय दिलेला आहे, तर त्या बायला तुम्हाला काय रिमूव्ह करायचं म्हणजे काढून टाकायचं आहे. ओके, तर मित्रांनो मला वाटतं एवढं तुम्हाला अंडरस्टूड झालं असेल. ओके, तर ऑप्शन नंबर बी बघूया आपण. ओके, म्हणजे ए टू झेड तुम्हाला फॉर्मेशन कसं करायचं हे वालं पॅसिव्ह व्हॉइस टू ॲक्टिव्ह व्हॉइस ते मी तुम्हाला 1 नंबर आणि चांगल्या प्रकारे समजून देणार. ओके, तर बी नंबरचं बघा, ऑप्शन नंबर बी बघा, क्रमांक 1चा, ओके, क्रमांक 1चा भाग क्रमांक 3 वर नेताना. ओके, क्रमांक 1चा भाग क्रमांक 3 वर नेताना जर प्रथम हे नॉमिनेटिव्ह असेल, म्हणजे जे तुमचा 1 नंबरचा जो आहे सब्जेक्ट हे जर नॉमिनेटिव्ह असेल तर त्याला द्वितीय म्हणजे सेकंड फॉर्ममध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रूपांतरित करायचं असेल तर त्याला तुम्हाला काय करावं लागेल, जसं व्ही आहे तर या ठिकाणी जसं व्ही आहे तर व्हीचं तुम्हाला काय करावं लागेल, अस करावं लागेल. ओके, तर या ठिकाणी बघा व्हीचे अस केलेलं आहे. जसं नॉमिनेटिव्हचे फर्स्ट हे तुमचं नॉमिनेटिव्ह असेल तर त्याला थर्ड नंबरवर न्यायच्या वेळेस त्याला तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये त्याचं रूपांतर करावं लागेल, त्याचं फॉर्मेशन करावं लागेल. ओके, तर मित्रांनो मला वाटते की तुम्हाला समजलं असेल. ओके, अंडरस्टूड झालं असेल. तर या उलट क्रमांक 3चा जो भाग आहे, या उलट क्रमांक 3चा जो भाग आहे, ओके, क्रमांक 1 वर आणताना जसं बाय देम आहे, म्हणजे जसं बाय देम बायलाच आपण रिमूव्ह केलं, पण क्रमांक 3 आहे देम आहे. ओके, याला म्हणजे ना क्रमांक 1 मध्ये आणताना द्वितीयचे प्रथम म्हणजे सेकंड फॉर्म जो आहे, सेकंड फॉर्मला फर्स्ट फॉर्ममध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणजे द्वितीयचं रूपांतर प्रथमतामध्ये करायचं आहे. ओके, तर हा देम आहे, तर देमला आपल्याला काय करावं लागेल, दे करावं लागेल. ओके, तर हा जो देम आहे फर्स्ट नंबरला येईल तर त्याचं काय होणार, दे होणार. ओके, तर मित्रांनो मला वाटते की तुम्हाला हे समजलं असेल. तर चला याचं जे फॉर्मेशन आहे कशा प्रकारे झालेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार. ओके, तर आपण ऑप्शन ए आणि बीला बघितलं आहे, तर आपण ऑप्शन नंबर सीला बघूयात. ओके, कारण की डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करून सांगणार मित्रांनो. ओके, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, कारण की तुमची 10वी आणि 12वीची बोर्ड एक्झामिनेशन येणार आहे, तर त्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि हा जो टॉपिक आहे, हा जो चॅप्टर आहे खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे 100% यावरून क्वेश्चन तुम्हाला तुमच्या 10वीच्या एक्झामिनेशनमध्ये
आणि 12वीच्या बोर्ड एक्झामिनेशनमध्ये विचारणार. ओके, तर चला बघूया आपण मित्रांनो सी नंबरचं ऑप्शन. ओके, तर पॅसिव्ह वॉइस मधल्या क्रियापदाला, ओके, तर याकडे लक्ष द्या मित्रांनो. पॅसिव्ह वॉइस मधील क्रियापदाला म्हणजे तुमचा जो पॅसिव्ह वॉइस आहे आणि त्यामधील एक सेंटेन्स असेल पॅसिव्ह वॉइस मधला, त्यामधील वर्ब असेल. ओके, तर त्या वर्बला आपण काय म्हणूयात, पॅसिव्ह वर्ब म्हणूयात. ओके, तर पॅसिव्ह वर्ब तर ॲक्टिव्ह वॉइस मधल्या क्रियापदात पॅसिव्ह वर्बमध्ये रूपांतर करावं लागेल. ओके, तर याचं उदाहरण बघा, हॅव बीन बिटन. ओके, हॅव बीन बिटनचे तुम्हाला हॅव बिटन करावे लागेल. ओके, हॅव बीन बिटनचे तुम्हाला हॅव बिटन करावे लागेल, कारण की क्रियापद वर्ब आणि बाकी दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे क्रियापद आहे तुमचं वर्ब जिथल्या तेथेच तुम्हाला ठेवावं लागेल. ओके, तर या ठिकाणी हॅव बिटन केलेल्या आहेत. ओके, तर दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी मी एक उदाहरण दिलेलं आहे. तर या ठिकाणी एक स्क्रीनशॉट काढून मी तुमच्यासमोर काही प्रश्न आहेत ते प्रश्न इथे दिलेला आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर 1 बघा. तर या ठिकाणी तुम्हाला जो क्वेश्चन आहे तो इथे दिलेला आहे. ओके, सो वी हॅव बीन बिटन बाय देम. वी हॅव बीन बिटन बाय देम. तर या ठिकाणी आपण लास्ट टाइम आपण याची ABC हे बघितले आणि त्यानुसार आपण या ठिकाणी याचा आन्सर सॉल्व करूया. तर आन्सर बघा, या ठिकाणी मी म्हटलं होतं ना, जसं आपल्याला 1 ABC मध्ये दिलेलं आहे, जसं फर्स्टमधून थर्डमध्ये न्यायचं आहे, थर्डमधून फर्स्टमध्ये न्यायचं आहे, तर काय करावं लागेल, जसं थर्ड नंबरचं सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, जसं बाय देम आहे, देमचं हे काय एक ऑब्जेक्टिव्ह आहे, तो ऑब्जेक्टिव्हला आपण समर घ्यावं लागेल. हो की नाही, फर्स्ट नंबरला घ्यावं लागेल. तर बायला तर रिमूव्ह केलेला आहे आपण, बायला तर रिमूव्ह केलेला आहे, तर देमचं आपण काय केलेलं आहे, दे केलेलं आहे. हॅव बिटन, तर यामध्ये जो बी आहे, यामध्ये जो बीन आहे, तर यामधील बीनला आपण रिमूव्ह केलं आणि हॅव बीन जसं हॅव बिटन आहे तर हॅव बिटनला आपण ॲज इट इज जसंच्या तसं घेतलं. आणि त्यानंतर जो फर्स्ट आहे, जो हा सब्जेक्ट आहे तुमचा, ओके, प्रथमता म्हणतात त्याला, तर वीचं काय केलेलं आपण अस केलेलं आहे. ओके, तर मित्रांनो मला वाटते की तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे अंडरस्टूड झाला असेल. त्यानंतर सेकंडवाला क्वेश्चन बघूया. अ लेटर वॉज रिटन बाय मी. हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल तर सेकंड क्वेश्चन सुद्धा तुम्हाला इझिली समजणार. ओके, तर याचा आन्सर बघा, आय रोट लेटर. ओके, तर मित्रांनो बघा, जसं बायला तर तुम्ही रिमूव्ह केलेला आहे, त्यानंतर मी आहे तर मीचं काय होणार, आय होणार, आणि त्यानंतर वाज आहे, वाजला तुम्ही रिमूव्ह केलेला आहे, रिटर्नचं तुम्ही काय केलं, रोट केलं. ओके, आणि त्यानंतर जो सब्जेक्ट आहे तुमचा म्हणजे सुरुवातीचा जो तुमचा प्रथमता आहे म्हणजे त्याला आपण सब्जेक्ट सुद्धा म्हणू शकतो. ओके, तर तो आपण काय घेतला, फर्स्टमधून थर्ड नंबरवर घेतला, ॲज इट इज अ लेटर. ओके, तर याचं झालं आय रोट लेटर. ओके, तर मित्रांनो मला वाटते की तुम्हाला हे जे क्वेश्चन नंबर 1 आणि 2 अंडरस्टूड झालं असेल. ओके, तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट काढत जा आणि स्वतःसुद्धा तुमचं जे एफर्ट आहे, तुमचं पर्सनल एफर्टसुद्धा या व्हिडिओकडे असायला पाहिजे, या नोट्सकडे असायला पाहिजे. ओके, तर मित्रांनो याची स्क्रीनशॉट काढा आणि स्वतः तुम्ही अभ्यास करा, म्हणजे त्यानं माझे जे क्लास आहे बघितल्यानंतर तुम्हाला इझिली म्हणजे अंडरस्टूड होणार. ओके, समजायला थोडं इझी जाणार. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 2 गोष्टी दिलेल्या आहे. ओके, त्या 2 गोष्टींना तुम्हाला समजावं लागेल. तर या ठिकाणी गोष्ट नंबर 1 दिलेला आहे ए. तर जसं या ठिकाणी पॅसिव्ह वॉइस मधल्या क्रियापदाचे, ओके, पॅसिव्ह वॉइस मधल्या क्रियापदाचे पॅसिव्ह वर्बचे, ओके, क्रियापदाचे म्हणजे पॅसिव्ह वर्ब आहे तुमचा, तर पॅसिव्ह वर्बचे ॲक्टिव्ह वर्बमध्ये तुम्हाला रूपांतर करता आले पाहिजे. ओके नाही, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, वरील वाक्यामधील एक उदाहरण दिलेलं आहे. ओके, जसं हॅव बीन बिटन आहे. ओके, सो हॅव बीन बिटन आहे, तर हॅव बीन बिटनचे हॅव बिटन केले किंवा वॉज रिटनचे तुम्ही काय केलेलं आहे, रोट केलेलं आहे. ओके, हा जो गोष्ट नंबर 1 आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके मित्रांनो, म्हणून तुम्ही याकडे लक्ष द्या. त्यानंतर गोष्ट नंबर बी आहे. ओके, गोष्ट नंबर बी आहे, तर या ठिकाणी गोष्ट नंबर बी काय, सर्वनामांच्या म्हणजे सर्वनामांच्या प्रथमता, जसं आपण त्याला नॉमिनेटिव्ह म्हणूयात. ओके, जसं तुमचा सब्जेक्ट आहे ना त्यालाच नॉमिनेटिव्ह म्हणूया, आणि द्वितीय ऑब्जेक्टिव्ह समजलं पाहिजे. म्हणजे हा जे सेंटेन्स आहे, हा एक सेंटेन्स आहे, त्यामधील तुम्हाला नॉमिनेटिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह समजलं पाहिजे आणि त्याला चेंजिंग कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. ओके,
आणि त्यामुळे या गोष्टी, ह्या ज्या 2 गोष्टी आहेत तुम्ही प्रथम समजून घ्या. ओके, तर मित्रांनो मला वाटते की तुम्हाला ह्या ज्या 2 गोष्टी आहे ते तुम्हाला समजलं असेल. तर चला बघूया आपण नेक्स्ट स्लाइडकडे. ओके, तर त्यानंतर प्रथम आपण द्वितीयचे प्रथमतः रूपांतर कसे करावे ते पाहूया. तर या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे, या चार्टचे तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि समजून घ्या. ओके, तर जसं प्रथम आहे, जसं फर्स्ट आहे आणि फर्स्ट टू सेकंड फॉर्ममध्ये कसं तुम्ही फॉर्मेशन करायचं, चेंजिंग करायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जसं ओके, तर आय, व्ही, यू, ही, शी, इट हे काय आहे, फर्स्ट फॉर्म आहेत. ओके, तर फर्स्ट फॉर्म आहे म्हणजे त्याला प्रथमतः म्हणजे त्याला नॉमिनेटिव्ह म्हणूयात आपण. आणि त्याचं काय होणार, प्रथमतः आहे तर याला द्वितीयामध्ये कसं फॉर्मेशन करायचं. असं जसं आय आहे तर आयचं मी होणार, व्ही आहे तर व्हीचं अस होणार, आणि यू व्हायचं यू ॲज इट इज जसंच्या तसं राहणार. ओके, आणि ही ह्याचं हिचं हिम होणार, शी ह्याचं सीचं हर होणार, इट आहे तर इटचं इट ॲज इट इज राहणार. ओके, तर या ठिकाणी हा चार्ट दिलेला आहे, तो हा चार्ट तुम्ही चांगल्या प्रकारे लर्न करा म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपं होणार. ओके, तर त्यानंतर हिचे एक डेफिनेशन दिलेलं आहे म्हणजे ॲज सेंटेन्स म्हणजे या पॅसिव्ह वॉइसला समजण्यासाठी. ओके, जसं पॅसिव्ह वॉइस करताना आपण याकडे लक्ष द्या मित्रांनो. पॅसिव्ह वॉइस करताना आपण बाय नंतर जे काही असेल म्हणजे पॅसिव्ह वॉइस करताना आपण बाय नंतर जे काही असेल त्याला समोर करता म्हणून आणतो. ओके, बाय नंतर जे काही समजून जर तुमचं वर्ड असेल त्याला आपण समोर जेव्हा आणतो त्याला करता म्हणून आपण आणतो. ओके, परंतु काही वाक्यात बाय नसतो, परंतु काही असे सेंटेन्स असतात त्यामध्ये बाय नसतो. ओके, बाय नसतो तर त्याऐवजी काय असतात, जसं ॲट आहे, विथ आहे आणि इन यासारखे प्रेपोजिशन त्या ठिकाणी असतात, यासारखे प्रेपोजिशन त्या ठिकाणी असतात. तर अशा वेळी तुम्हाला काय करायला पाहिजे, तर अशा वेळी तुम्हाला काय करावं लागेल, अशा वेळी तुम्हाला हे जे प्रेपोजिशन्स आहे ते रिमूव्ह करावं लागेल. ओके, नंतर जसं ॲट, विथ, इन आहे तर नंतरच्या नाऊनला करता बनवावे व ज्याप्रमाणे बाय काढून टाकतो त्याचप्रमाणे ॲट, विथ आणि इनला सुद्धा तुम्हाला काढून टाकावे लागेल. ओके, तर याला समजण्यासाठी या ठिकाणी काही क्वेश्चन दिलेला आहे, तुम्ही त्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. ओके, जसं पॅसिव्ह वॉइसचा हा क्वेश्चन आहे, तो पॅसिव्ह वॉइसचा जो क्वेश्चन आहे याला बघा. देअर माइंड्स आर बर्डन विथ फिअर, देअर माइंड्स आर बर्डन विथ फिअर. ओके, जसं या ठिकाणी विथ दिलेलं आहे, जसं या ठिकाणी बाय असतो त्या ठिकाणी विथ दिलेला आहे. ओके, तर तुम्हाला सांगितलं ना की विथ असेल तर विथला बाय समजून तुम्ही काढून टाका आणि त्याला ॲक्टिव्ह वॉइसमध्ये चेंज करा. तर या ॲक्टिव्ह वॉइसमध्ये चेंज कसं होणार. ओके, तर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये चेंज कसं होणार, तर फिअरला आपण इथे समोर घेतलं आणि बर्डन्स. ओके, विथला तर रिमूव्ह केलं, तर बर्डन आहे तर बर्डनचं काय केलं, बर्डन्स केलं आणि आरला सुद्धा रिमूव्ह केलं आणि त्यानंतर देअर माइंड्स ॲज इट इज आपण घेतलं. ओके, तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर पॅसिव्ह वॉइसचा सेकंड नंबर क्वेश्चन बघा. दे वेअर ॲस्टोनिश ॲट अ जोश कंपोजर, दे वेअर ॲस्टोनिश ॲट जोश कंपोजर. म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी ॲट दिलेला आहे मित्रांनो, बायच्या जागी ॲट दिलेला आहे, तर ॲटला थोडा वेळ बाय समजून आपल्याला त्याला रिमूव्ह करायचं आहे. ओके, तर याचं ॲक्टिव्ह वॉइसमध्ये फॉर्मेशन बघा, जोश कंपोजर. ओके, ॲटला तर रिमूव्ह केलं, तर ॲटला रिमूव्ह केल्यानंतर काय वाचतं, जोश कंपोजर. आणि त्यानंतर वेअरला सुद्धा रिमूव्ह केलं, या ठिकाणी वेअरला सुद्धा रिमूव्ह केलं आणि ॲस्टोनिशला ॲज इट इज आपण घेतलेला आहे आणि देज काय केलेलं आहे, देम केलेलं आहे. ओके मित्रांनो, मला वाटते तुम्हाला हे जे क्वेश्चन आहे चांगल्या प्रकारे अंडरस्टूड झाले असेल, कारण की मी तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून देत आहे. ओके, तर मित्रांनो हे समजलं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, तर चला बघूया नेक्स्ट वाले क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर 3 बघा, या ठिकाणी पॅसिव्ह वॉइसचा आहे. ॲट हाय टेम्परेचर प्रोटीन इज अफेक्टेड. ॲट हाय टेम्परेचर प्रोटीन इज अफेक्टेड. मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ॲट विथ आणि तुम्हाला सेंटेन्समध्ये दिले असेल तर ते रिमूव्ह करायचं. तर मित्रांनो ॲट हा तुम्हाला स्टार्टिंगलाच दिलेला आहे, ॲट हा तुम्हाला स्टार्टिंगलाच दिला आहे, तर मग या ठिकाणी कसं कराल, तर या ठिकाणी तुम्ही कसं कराल, कारण की फर्स्टमधून तुम्ही फर्स्टमधून थर्डमध्ये घेत असता आणि थर्डमधून फर्स्टमध्ये घेत असतात, पण या ठिकाणी तुम्हाला
वेगळ्या पद्धतीने ह्या क्वेश्चन सॉल्व करावं लागेल. तर यात स्टार्टिंगलाच दिलेला आहे, तर स्टार्टिंगपासूनच आपण सुरुवात करूयात. ओके, यात आहे तर यातला तुम्ही रिमूव्ह करावं लागेल आणि हाय ॲज इट इज हाय टेम्परेचर हाय जे ॲज इट इज घ्यावं लागेल आणि टेम्परेचर ॲज इट इज घ्यावं लागेल. ओके, हाय टेम्परेचर, तर त्यानंतर जे इज आहे इजला तुम्ही रिमूव्ह केलं. अफेक्टेड आहे अफेक्टेडचं तुम्ही काय केलं अफेक्ट्स केलं आणि त्यानंतर प्रोटीन आहे प्रोटीनच्या अगोदर तुम्ही द प्रोटीन करावं लागेल. द प्रोटीन करावं लागेल कारण की आर्टिकल आहे, तर आर्टिकलसोबत प्रोटीन काय नाव नाही, तर त्यासोबत तुम्हाला दचा यूज करावा लागेल. ओके मित्रांनो, समजलं असेल तर लाईक करा लवकर आणि सबस्क्राईब करा. त्या क्वेश्चन नंबर 4 बघा, पॅसिव्ह व्हायचा आहे. द टँक वॉज एनव्हलप इन फ्लेम्स. द टँक वॉज एनव्हलप्ड इन फ्लेम्स. ओके, तर या ठिकाणी बघा मित्रांनो इन दिलेला आहे. इनला बाय समजून तुम्ही काढून टाका आणि त्याचं ॲक्टिव्ह व्हॉइस करा. ओके, त्यानंतर इनला तुम्ही रिमूव्ह केलं आणि फ्लेम्स आहे फ्लेम्सला तुम्ही ॲज इट इज इथे घेतलेलं आहे. ओके, फर्स्ट नंबरवरती आणलं आणि त्यानंतर एनव्हलप आहे ॲज इट इज तुम्ही घेतलं आणि वाजला तुम्ही तिथून रिमूव्ह केलेला आहे. ओके, आणि त्यानंतर द टँक आहे द टँक तुम्ही ॲज इट इज घेतलेला. ओके, तर याचा आन्सर झाला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये फ्लेम्स एनव्हलप्ड द टँक. फ्लेम्स इज ट्रॅप्ड अंडर इट. द वेपर इज ट्रॅप्ड अंडर इट. ओके, तर या ठिकाणी इट त्यानंतर समजून जा. या ठिकाणी जे मी तुम्हाला लास्ट स्लाइडमध्ये सांगितलं होतं ते सेंटेन्स म्हणजे ते वर्ड्स इथे दिलेले नाहीत, तर आपण तुम्ही सुरुवात कुठून कराल इटपासून कराल. ओके, तर स्टार्टिंगला तुम्ही इट घेतलेला आहे. ओके, आणि त्यानंतर जो ट्रॅप्ड आहे ट्रॅपचं तुम्ही काय केलं ट्रॅप्स केलं, इजला रिमूव्ह केलं आणि त्यानंतर बाकीचे जे फर्स्ट नंबर तो जे तुमचं सब्जेक्टिव्ह होतं ओके नॉमिनेटिव्ह होतं त्याला तुम्ही ऑब्जेक्टिव्हमध्ये काय केलं द वेपर ॲज इट इज जसेच्या तसं घेतलं. तर याचं आन्सर काय झालं द ट्रॅप्स द वेपर द ट्रॅप्स द वेपर. ओके, तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला हे समजलं असेल. तर त्यानंतर बघूया इथे ॲक्टिव्ह व्हॉइस करताना आणखी एक अडचण आणि तिचे निवारण. तर ॲक्टिव्ह व्हॉइस करताना पुन्हा डिफिकल्टीज येत असे तर त्याचं तुम्हाला सोल्युशन कसं काढायचं हे सुद्धा मी तिथे एक्सप्लेन करून देते. ओके मित्रांनो, याकडे लक्ष द्या तुम्ही. जसं पॅसिव्ह व्हॉइसचे ॲक्टिव्ह व्हॉइस करताना प्रश्नातील डोर आपण उत्तरात समोर आणतो. डोर काय असते तर डोर काय असते मित्रांनो, डोर असते बाय नंतरचा भाग. बाय नंतरचा जो भाग असतो त्याला आपण डोर म्हणतात. ओके, डोर म्हणजे तो डोर नाही मित्रांनो. ओके, डोर म्हणजे तो DOOR डोर म्हणजे दरवाजा नाही. ओके मित्रांनो, तर या ठिकाणी डोर म्हणजे काय बाय नंतरचा भाग म्हणजे डोर. ओके, तर याला समजण्यासाठी क्वेश्चन नंबर बघा. इराक वॉज अटॅक्ड बाय अमेरिका. इराक वॉज अटॅक्ड बाय अमेरिका. येथे अमेरिका हा डोर आहे. ओके, समजलं मित्रांनो. बाय नंतरचा जो शब्द आहे तुमचा आणि बाय नंतरचा जो भाग आहे त्याला डोर म्हणतात. ओके, तर याचं जे आन्सर आहे ते कसं कराल तुम्ही अमेरिका अटॅक्ड इराक. अमेरिका अटॅक्ड इराक, कारण की आपल्याला फॉर्मेशन करायचं ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमधून ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये फॉर्मेशन करायचं आहे. तर या ठिकाणी काय होणार बायला रिमूव्ह केलं अमेरिका तुम्ही घेतलं. त्यानंतर अटॅक्ड आहे तर अटॅक ॲज इट इज घेतलं. त्यानंतर वाजला तुम्ही काय रिमूव्ह केलं आणि जो तुमचा नॉमिनेटिव्ह इराकला ॲज इट इज तुम्ही इथं घेतलं. ओके, तर याचा आन्सर झाला अमेरिका अटॅक्ड इराक. ओके, तर मित्रांनो बघा मित्रांनो काय क्वेश्चन जे तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये दिलेले असते ते तुम्हाला पॅसेजमधूनच दिलेले असते. ओके, पॅसेजमधून दिलेलं असते, परंतु त्या ठिकाणी काही क्वेश्चन जे असतात ते अर्धवट तुम्हाला दिलेले असते. तर त्याचं तुम्हाला कंप्लीट सेंटेन्स तयार करावं लागते, कंप्लीट सेंटेन्स बनवावं लागते. ओके, तरी एक छोटी डेफिनेशन आहे, याला तुम्ही ओके अंडरस्टूड करून घ्या, स्क्रीनशॉट काढा किंवा या व्हिडिओला पॉज करा आणि या डेफिनेशनला समजून घ्या मित्रांनो. ओके, तर बघा याला समजण्यासाठी काही क्वेश्चन दिलेला आहे त्याला समजा. ओके, जसं क्वेश्चन नंबर 1 बघा, रावण वाज किल्ड. ओके, रावण वाज किल्ड म्हणजे इथे अर्धवट क्वेश्चन दिलेला आहे मित्रांनो. ओके, तर याला तुम्हाला पूर्ण करायचं. तर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जसं तुमच्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला विचारणार पॅसेजमधूनच तुम्हाला ते क्वेश्चन देणार, तर पॅसेजमध्ये तुमचं ते आन्सर असणार. ओके, म्हणजे त्या अर्धवट क्वेश्चनला म्हणजे हाफ क्वेश्चनला तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. तर याचं तुम्हाला पॅसेजमधून सॉल्व करावं लागेल. तर याला समजण्यासाठी या ठिकाणी बघा रावण वाज किल्ड हा प्रश्न जो आहे एक तुमच्या दृष्टीने अर्धवट आहे, कारण येथे
बाय होम दिलेच नाही, कारण की रावण वॉज किल्ड, रावण मारला गेला, पण कोणाकडून हे दिलेलं नाही. तर याला तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. तर या ठिकाणी बघा, तर याचा आन्सर तुम्हाला कधी समजणार, रामायण वाचल्यानंतर. ओके, कारण तुम्हाला माहिती आहे, कारण की तुम्ही रामायण बघितलं आहे, तर रामायणामध्ये काय आहे, रावण हा कोणाकडून मारला गेला, रावण जो आहे हा कोणाकडून मारला गेला, रामाकडून मारला गेला, म्हणून तुम्हाला माहिती आहे, हो की नाही. पण क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेलं जाणार, पण ते तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल. ओके मित्रांनो, तर याच्या ठिकाणी क्वेश्चन नंबर बघा. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर बघा, तर रावण वॉज किल्ड बाय राम, रावण वॉज किल्ड बाय राम. तर या ठिकाणी क्वेश्चन कंप्लीट दिलेला आहे. तर तुम्हाला याचं ॲक्टिव्हमध्ये फॉर्मेशन करायचं. तर याचा आन्सर काय होणार, बाय राम. तर बायला तुम्ही रिमूव्ह केलेला आहे, तर रामला ॲज इट इज तुम्ही तिथे घेतलेला आहे. आणि त्यानंतर किल्ड जे आहे ॲज इट इज घेतलं, वॉजला तुम्ही रिमूव्ह केलं. आणि त्यानंतर जो रावण आहे, रावण ॲज इट इज तुम्ही घेतलं. तर याचा आन्सर होणार राम किल रावण. ओके, राम किल्ड रावण. ओके, तर मित्रांनो मला वाटते तुम्हालाही समजलं असेल. तर या ठिकाणी एक टिप दिलेला आहे, काही डेफिनेशन दिलेलं आहे, ते तुम्ही ॲज इट इज लर्न करून घ्या. ओके, तर पुन्हा मी तुम्हाला हे थोडं एक्सप्लेन करून देते आणि तुम्ही सुद्धा याला समजा. ओके, याचे याचप्रमाणे समजून जा मित्रांनो, याचप्रमाणे जे पॅसेज रूपी रामायण, पॅसेज रूपी जे रामायण आहे पुन्हा पुन्हा वाचून डोर अर्थात बाय नंतरचा जो भाग आहे तो शोधून काढावा लागेल. म्हणजे डोर नंतरचा जो भाग आहे, म्हणजे बाय नंतरचा जो भाग आहे तो तुम्हाला शोधून काढावा लागेल. त्या पॅसेजमध्ये तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये तो पॅसेज दिलेला राहील आणि त्यानंतर बाय नंतरचा जो भाग आहे तो तिथेच दिलेला राहील. तर तो शोधायचा आणि तो शोधून तुम्हाला जे तुमचा सेंटेन्स आहे ते कंप्लीट करायचा आणि त्याच्यात तुम्हाला पॅसेजचं ॲक्टिव्हमध्ये फॉर्मेशन करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी टिप दिलेला आहे, खालील सूत्रामध्ये जे तुमचे क्रियापद आहे, ड्राईव्ह हे उदाहरणार्थ घेतले. ओके, तुम्ही बनवू इच्छिणाऱ्या वाक्यात ड्राईव्ह ऐवजी दुसरे मुख्य क्रियापद असेल, जसं सी, राईट, बीट इत्यादी, परंतु सर्वांची जी पद्धत एकच आहे. ओके, हे जरी क्रियापद असले, हे जरी वर बसले, पण सर्वांची जी पद्धत आहे सॉल्व्ह करण्याची ती एकच असणार. ओके मित्रांनो, तर या ठिकाणी बघा, जसं ड्राईव्ह आहे, ड्राईव्हची 4 रूपे प्रथम लक्षात घ्या. ओके, जसं ड्राईव्ह आहे, ड्राईव्हचे जे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ फॉर्म आहे. ओके, वर्बचे जे फॉर्म असतात ना, जसं ड्राईव्ह आहे तर ड्राईव्हचं ड्रव सेकंड फॉर्म आहे आणि ड्रवचं थर्ड फॉर्म जे आहे ड्रायव्हन आहे आणि फोर्थ फॉर्म हे ड्रायव्हिंग आहे. ही 4 रूपे आहेत. ओके, ड्राईव्हची 4 रूपे आहेत. असंच तुम्हाला सी, राईट, बीट याचे सुद्धा 1 ते 4 पर्यंतचे तुम्हाला फॉर्मेशन माहिती असायला पाहिजे. ओके, तर याचे सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला, तो सुद्धा व्हिडिओ बघा. फर्स्ट टू फोर्थ फॉर्म कसं फॉर्मेशन, म्हणजे फर्स्ट वर्ब आहे, सेकंड वर्ब, थर्ड वर्ब आणि फोर्थ वर्बमध्ये कसं फॉर्मेशन करायचं ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर मित्रांनो मला वाटते हा जो क्लास आहे, हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे अंडरस्टूड झाला असेल आणि मी जे काही तुम्हाला शिकविलं ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. तर म्हणून तुम्ही माझ्या या व्हिडिओला, माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, तर मित्रांनो चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.